तर बघा फर्स्ट आपण सिलेबस बघणार आहोत इंडियन इथॉस अँड बिझनेस लॉ. त्यामध्ये तुम्हाला 5 युनिट आहे. इंडियन इथॉस आणि बिझनेस लॉ मध्ये 5 युनिट आहे. त्या 5 मध्ये तुम्हाला 50 मार्क्सची MCQचं एक्झाम असणार आहे आणि 50 मार्क सबमिशनला असणार आहे. तर त्यामध्ये बघा फर्स्ट युनिट आहे इंडियन इथॉस अँड व्हॅल्यू. सेकंड वन इंडियन मॉडेल ऑफ मॅनेजमेंट. थर्ड वन business ethics as applied ethics. Business ethics as applied ethics. And fourth one approach to business ethics. Fourth one approach to business ethics. And fifth one ethical decision making in business matrix. Okay, so the first unit Indian ethos and value. तर इंडियन इथॉस अँड व्हॅल्यू मध्ये बघा आपल्याला काय काय बघायचं आहे. त्यामध्ये इंडियन इथॉस अँड बिझनेस व्हॅल्यू मध्ये त्यामध्ये इंडियन इथॉस अँड बिझनेस व्हॅल्यू. इंडियन इथॉस अँड बिझनेस सब्जेक्ट इंडियन इथॉस. इंडियन इथॉस. इंडियन इथॉस and business law and business law. Indian ethos and business law. त्यामध्ये बघा फर्स्ट युनिट इंडियन ethos and value. Indian ethos and value. इंडियन इथॉस अँड व्हॅल्यू. इंडियन इथॉस अँड व्हॅल्यू त्यामध्ये बघा आपल्याला काय काय बघायचं. इट्स रिलेव्हन्स ऑफ वर्क प्लेस. जे इंडियन इथॉस आणि व्हॅल्यूचा इंडियन इथॉस आणि व्हॅल्यू ते कुठे आहे. त्यानंतर इंडियन इथॉस मिनिंग, सिग्निफिकंट फीचर्स, नीड अँड रिलेव्हन्स, हिस्ट्री अँड इव्हॅल्युएशन. जे इंडियन इथॉस आहे त्याचं मिनिंग बघणार आहोत, सिग्निफिकन्स बघणार आहोत, फीचर्स, नीड अँड रिलेव्हन्स त्याची गरज काय आहे. आफ्टर दॅट हिस्ट्री अँड इव्हॅल्युएशन. जी हिस्ट्री आहे इंडियन इथॉसची आणि इव्हॅल्युएशन. ओके. नेक्स्ट वन प्रिन्सिपल प्रॅक्टिस बाय इंडियन कंपनी. जे इंडियन कंपनीमध्ये जे प्रिन्सिपल आहे, प्रिन्सिपल प्रॅक्टिस केले जातात रिक्वायर फॉर इंडियन इथॉस अँड इलेमेंट ऑफ इंडियन इथॉस. ओके. नेक्स्ट वन रोल ऑफ इंडियन इथॉस इन मॅनेजमेंट. तर त्यामध्ये इंडियन इथॉस मध्ये प्रिन्सिपल प्रॅक्टिस बाय इंडियन कंपनी require for Indian ethos, element of Indian ethos. Okay, role of management ethos in management, role of management ethos and in management, role of Indian ethos in managerial practice, role of Indian ethos in managerial practice, Triguna theory and OSA theory. This is the first chapters. अँड वर्क इथॉस. वर्क इथॉस मध्ये बघा नेक्स्ट पॉईंट आहे वर्क इथॉस. वर्क इथॉस मध्ये आपण 1 बाय 1 डिस्कस करणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट वन आहे वर्क इथॉस इंट्रोडक्शन्स. सेकंड वन इथॉस अँड मॅनेजमेंट. इथॉस आणि मॅनेजमेंट त्या रिलेटेड आपण डिस्कस करणार आहोत इन डीप मध्ये. नेक्स्ट वन इथॉस, वर्क इथॉस अँड डिफरंट लेवल ऑफ मॅनेजमेंट. मॅनेजमेंटचे ज्या डिफरंट लेवल आहे त्या 1 बाय 1 आपण डिस्कस करणार आहोत. रिझन फॉर पुअर वर्क इथॉस कल्चर्स. जे पुअर वर्क आहे त्याचं रिझन काय आहे, त्या पाठीमागचं कल्चर्स काय आहे ते डिस्कस करणार आहोत. स्टेप फॉर इम्प्रूव्हिंग वर्क कल्चर्स. जे इम्प्रूव्हिंग करायचं, वर्क कल्चर इम्प्रूव्ह करायचे त्याच्या स्टेप डिस्कस करणार आहोत. आफ्टर दॅट व्हॅल्यू. व्हॅल्यू मीन्स व्हॅल्यूची कन्सेप्ट बघणार आहोत. व्हॅल्यू मीन्स मिनिंग. त्यानंतर व्हॅल्यू डेफिनेशन्स
value definitions, what is value. After that, characteristic of value, type of various, characteristic of value, type of various values. Why is it important for a business to have values? Why is it important for a business to have value? Key value within a business setting. Key value within a business setting. Value system in work cultures. जे वर्क कल्चरचे व्हॅल्यू सिस्टम आहे ते डिस्कस करणार आहोत. आफ्टर दॅट द इम्पॉर्टन्स ऑफ वर्क प्लेस व्हॅल्यू. Importance of workplace values and value for Indian managers. Value for Indian managers and relevance of value-based management in global change. Relevance of value-based management in global change. Impact of value on stakeholder. Impact of value on stakeholder. Introductions value categories in the value statement. Introductions value category in the value statement and stakeholder. Value statement and stakeholder. Internal stakeholder, external stakeholder. स्टेकहोल्डर कोणकोणत्या टाईपचे असतात त्यामध्ये इंटरनल आणि एक्सटर्नल स्टेकहोल्डर. स्ट्रॅटेजिक पार्टनर, हे सगळे आपण वन बाय वन डिस्कस करणार आहोत. त्यामध्ये नेक्स्ट पॉइंट असणार आहे ते model for stakeholder involvement in the process of formulating the value statement. The model for stakeholder involvement in the process of formulating the value statement. Trend cultures human value. Trend cultures human value. Trend cultures human value in management. Trend cultures human value in management. Ethic versus ethos. Ethic versus ethos. And next one is Western management versus Eastern managers. Western managers opposite with Eastern managers. Point to be remember summary. जी point आहे remember summary आहे ती. After that question for discussions and last multiple choice question. हे झालं आपला जो फर्स्ट युनिटचा आहे. फर्स्ट युनिटचा सिलेबस आपण बघितलेला आहे. त्यामध्ये काय काय आपण बघणार आहोत पुढे जाऊन तर ते आपण आता बघितलेलं आहे. त्यामध्ये फर्स्ट वन आहे इंडियन इथॉस अँड व्हॅल्यू. त्यामध्ये रिलेव्हन्स ते रिलेव्हन्स वर्क प्लेस आहे त्याच्या रिलेव्हन्स आपण बघणार आहोत. त्यामध्ये इंडियन इथॉस अँड व्हॅल्यू इट्स रिलेव्हन्स ॲट वर्क प्लेस. इंडियन इथॉस अँड व्हॅल्यू इट्स रिलेव्हन्स ॲट वर्क प्लेस. इंडियन इथॉस, Indian ethos, Indian ethos and value, relevance workplace, relevance workplace. So the Indian ethos and value, relevance workplace. त्यामध्ये बघा, certainly we should take care not to make intellect or good. Intellect has of course powerful muscles but not personality. It cannot lead. It can only serve. It is not fastidious about its choice of leader's mind or soul. The intellectual has a sharp eyes for tools and method, but is a blind to its ends and value. This is a definitions of Indian ethos. It is already becoming clear that the chapter which had a Western beginning in business management will have to have an Indian ending when the world adopt rich thought of Indian ethos and Western. जे इंडियन इथॉस आहे किंवा जे वेस्टर्न इथॉस आहे त्या रिलेटेड आपण डिस्कस करणार आहोत. त्यामध्ये इफ इट इज नॉट एंड द सेल्फ डिस्ट्रक्शन्स ऑफ द ह्युमन रेस. जे ह्युमन रेसचं सेल्फ डिस्ट्रक्शन्स आहे त्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत. त्यामध्ये बघा व्हॉट कॉन्स्टिट्यूट इंडियन इथॉस. जे इंडियन इथॉस आहे त्यामध्ये
about social behavior and relationship of a person or group. While Oxford Advanced Learner Dictionary define it the moral ideas of attitude, the belonging to a particular group or society. Indian ethos is all about what can be termed as national ethos. Indian ethos is all about means what can be termed as a national ethos. Formally, the body of knowledge which derive its solutions from the rich and hushed Indian system of ethics. Formally, the body of knowledge which derive its solutions from the rich and hushed Indian system of ethic, moral philosophy is known as Indian ethos is management. Okay, IEM is IEM some kind of Hindu concept of management? IEM means some kind of Hindu concept of management? Certainly no. Management is a behavioral science and it has to be culture specific.